इंदिरानगर हत्याकांडाचा उलगडा. देहव्यापार करणाऱ्या महिलेकडून नवीन प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या. 4 आरोपी अटकेत. नाशिक. इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 1 ने धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा केला आहे. अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रेयसीने साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणी महिला आरोपीसह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 440/2026 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अन्वये वसंत गोरखनाथ सातपुते वय 40 राहणार स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक हे 5 ऑगस्ट 2026 पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडून सुरू होता. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार नाझीम खान पठाण आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. वसंत सातपुते यांची हसीना शेख आणि साहिल शहा यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने पथक रवाना करण्यात आले. नाशिकच्या CBS बसस्थानक परिसरातून 4 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हसीना हबीब शेख वय 44 राहणार स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक, साहिल रफिक शहा वय 23 राहणार म्हाडा वसाहत A7 वडाळा गाव नाशिक, मोईन मुख्तार शहा वय 24 राहणार नाईकवाडी पुरा अजमेरी मस्जिद भद्रकाली जुने नाशिक, सरफराज अब्रार सय्यद वय 22 राहणार नानावली गुमशा बाबा चौक जुने नाशिक. संशयितांना खाक्या दाखवताच त्यांनी घरातच गळा चिरून हत्या केल्याची पोलिसांसमक्ष ग्वाही दिल्याची माहिती मिळत आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वसंत सातपुते हे हसीना शेख आणि साहिल शहा यांच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 3 वाजता साहिल शहा यांच्या राहत्या घरी चाकूने गळा चिरून वसंत सातपुते यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह गोणीत भरून आरोपी मोईन मुख्तार शहा आणि सरफराज अब्रार सय्यद यांच्या मदतीने इर्टिगा वाहनातून कसारा घाट परिसरातील जंगलात नेण्यात आला आणि तेथे फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने कसारा घाटात शोधमोहीम राबवून मृतदेहाचा शोध घेतला. मृतदेह गोणीमध्ये आढळून आला असून पुढील कारवाईसाठी तो इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. या गुन्ह्याचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.